आणि अशा स्थितीमध्ये अंजूर प्रीमियर लीग 2021 हा दुसरा सामना जबरदस्त फाईट पाहायला मिळेल की नाही हे पाहायचं आहे. सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. प्रियेश आणि हरेश ही जोडी खेळपट्टीवर क्षेत्ररक्षण लावून घेताना सामन्याला सुरुवात करायची आहे. सर्व व्हीआयपी डॅजवर आमचे सर्व मान्यवर किंवा संघ मालक यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. जीटीसी लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं कव्हरेज आपण पाहतोय. तर 11 अंजूर संघाकडे जर पाहिला आपण मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त अंजूर गावाचं ज्यांनी सातत्याने नाव मोठं केलं असं जितू यांना आपण पाहू शकता. असं वाटते स्वतः संगणक आणि एक भविष्यमंत खेळाडू म्हणून ज्याचं नाव सातत्याने आम्ही उल्लेख करतोय प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. इथे मात्र आपल्या संघासाठी कशा प्रकारे परफॉर्मन्स करायला पाहायचं आहे. जितू तरे सज्ज होताना पाहतोय आपण. पंचाचा इशारा होतोय. सामन्याला सुरुवात पॉवर प्लेचं पहिलं षटक राहील. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेली. तर मात्र फलंदाज जो स्ट्राईकला आहे हरेश, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण प्रियेश. तर जितू तरे खूप मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी घेतोय काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर इशारा येतोय. सामन्यातला पहिला चेंडू लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे आणि जे नियम आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्या नियमानुसार ही स्पर्धा खेळण्यात येईल हे सर्व संघाच्या संगणकाने महत्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेले. इथे मात्र पाहतो आपण यष्टी मागे दूर असं यष्टी रक्षक पाहतोय आपण. त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंटचा एरिया खाली आहे. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक. ऑनसेट जर विचार केला आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोर लेग पंचटिक पाठीमागं शॉर्ट मिड विकेट. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवर त्रिफाजीत बाद करतोय. पहिलं यश मिळवून देतोय संघाला संगणक जितू तरे. तुतरे हा एक टेनिस क्रिकेट जर म्हटलं आपण भिवंडी असो अंजूर असो की आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर सातत्याने ती चमकदार कामगिरी का करतोय आणि त्याचं एक उत्तम उदाहरण पेश केलं. अनुभव काय हे दाखवून दिलंय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र सरळ डावी यष्टी दाखवली होती आणि मधली यष्टी वाकवली आणि पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला पहिला ब्रेक मिळवून देतोय जितू तरे. क्रमांक 3 वर जर पाहिलं आपण नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय KM हिटमॅन फॉर ऑफ अंजूर. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. जबरदस्त खेळाडू म्हणून आपल्या गावाचं नाव रोशन केलंय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. क्रमांक 3 वर हा फलंदाज खेळपट्टीवर. संघ अडचणीत आहे कारण की पहिले चेंडू जर पाहिला आपण एक धक्का बसल्या गेलं आणि त्या धक्क्यातून आपल्या संघाला सावरतो काय. इथे मात्र कुणाल तो क्षेत्ररक्षण कायम. दोन्ही खेळाडू खूप मातबर आहेत. आता मात्र चेंडू बॅट मध्ये एक द्वंद पाहायला मिळेल. सफल झाला हुकचा फटका अतिशय अप्रतिम. बॅकवर्ड स्कोर लेग सीमेच्या बाहेर. चेंडू पाहतो इशारा करतोय पण षटकार. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर मात्र कुणाल हा खेळपट्टीवर जातोय आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना आक्रमण करतोय. बॅकवर्ड स्कोर लेगच्या बाहेर चेंडूला फेकून देतोय. 6 धावासाठी खातं उघडतोय स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय कुणाल. जितू तरे वापरी करतोय काय पाहिजे चेंडू राईट मध्ये विकेट. पुढचा चेंडू फ्रंट फुटला येऊन अप्रतिम ऑफ ड्राईव्हचा फटका. टिपिकल पॉपलेचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार. दमदार हा चौकार. काय हे दाखवून देतोय कुणाल. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर मात्र काय सुरेख ऑफ ड्राईव्हचा फटका पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून गॅप शोधून काढले. पाठवलंय 4 धावासाठी.
फुलटॉस बनवलंय. अजून एक धमाका पाहतोय आपण. यावेळेस मिड विकेटच्या वरतून चेंडूला फेकून देतोय षटकार. तर इथं मात्र कुणालसाठी सुवर्ण संधी. सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून कुणालने जर लागोपाठ 3 षटकार खेचले तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. काल फटाके फुटले पण इथं धमाका करतोय कुणाल. यावेळेस मात्र फ्रंट फुटला येऊन मात्र फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा देतोय मिड ऑफ आणि शॉर्ट मिड विकेट रिजनकडे. तोपर्यंत मात्र संधी होती सहज 1 रन पूर्ण करण्याची. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरकते ती 17. पहिल्या चेंडूवर विकेट. ओमकार काय बोलतील ज्या प्रकारे इथं मात्र धमाकेदार सुरुवात केली कुणाल यांनी. चांगली बॅटिंग झाली आहे. मात्र पहिली मॅच कदाचित तुम्ही थोडीशी उशीर आलात सर. मात्र एक गोष्ट सांगेल आता, एका गोष्टीवरती माझा ना 200% विश्वास आहे की अंजूर प्रीमियर लीग मध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मॅच कोण जिंकेल हे सांगणं कठीण. मग रन्स किती येऊ द्या, 60, 70, 80 चेस करण्याची ताकद प्रत्येक टीम ठेवती आहे. कारण यंगस्टर आणि प्रचंड चांगल्या क्रिकेटरचा भरणा असलेलं गाव आहे ते म्हणजे अंजूर. जितू तरी बॉलिंग ट्रॅकवरती या पुन्हा एकदा सुनील पवार यांना जितू सज्ज होताना. यावेळेस मात्र फुल टॉस बनवलं तर जवळपास आणि मात्र चुकतोय. बाकीचं काम चेंडू यष्ट्यावर आदळतोय आणि याचबरोबर दुसरा दे धक्का. याचबरोबर दुसरा विकेट आणि पाहतोय की आपण इथं मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या पाहतोय आपण 2/17. विकेट जरी 2 गेले असतील मात्र सरासरी जी पाहिजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक जबरदस्त प्रहार करताना पाहिला आपण कुणाल याला. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी घ्या कारण की पहिला दिवस आहे आणि खूप उशीर आज आपलं शेड्यूल सुरू झालं आणि दुसरा सामना रंगतो आजच्या दिवसातला. यानंतर अजून बरेचसे सामने खेळायचे बाकी आहेत. 4 वर पाहतो आपण मयूर नवीन फलंदाज खेळपट्टीवर. स्ट्राईकला असेल क्रमांक 3 वर कुणाल ज्यांनी आक्रमणला सुरुवात केली होती आणि सॉफ्टवेअर फटकेबाजीला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. आता मात्र गोलंदाज मयूर होतोय. कॉमेंट्री बॉक्स त्यांच्या टोकाकडनं समोर कुणाल हिटमॅन फॉर अंजोर. रिव्हर्स अटेंड करायचं होतं तेवढं टायमिंग परफेक्ट बनवलं नाही. गली आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत मात्र सहज 1 रन्स कंप्लीट करतोय. इथं मात्र कुणाल या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. आता मात्र ती 18. 4 षटकाचा सामना आहे. किती धावाचं टार्गेट इथं मात्र उभं करेल जाणता राजा अंजुरा संघ. अजून एक फलंदाज खेळपट्टीवर क्रमांक 3 वर गेलेला कुणाल जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. जवळपास त्याच्या बॅटमधून आता पण जर पाहिला आपण 2 षटकार एका चौकाने व्यक्तिगत 18 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. फक्त 5 चेंडूचा सामना आतापर्यंत त्यांनी केलेला आहे. मयूर समोर यावेळेस मात्र फलंदाज मयूर. नाव एकच आहे पण कुठला मयूर भारी पडतोय पाहायचं आहे. यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरची आताच अजून एक दे धक्का. तिसरा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज खेळपट्टी पाहतो आपण साहिल जाताना. साहिल मणेरा एक युवा खेळाडू. खूप मोठी जबाबदारी असेल कारण की फक्त कुणाल याला साथ द्यायची खेळपट्टीवर कारण की एका बाजूला आक्रमण तर दुसऱ्या बाजून पाहतोय आपण विकेटचं पतन होताना पाहतोय आपण. मयूर सज्ज होताना क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण बॅकवर्ड पॉइंटवर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन त्या प्रकारे मारा करेल. इथे मात्र गोलंदाज मयूर. यात मात्र फुलटॉस फटका पाहतोय आपण. वाईडिश लॉंग ऑन डिजनकडे चेंडू डीप मध्ये जातोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 1 रन्स इथे मात्र कंप्लीट करेल. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 19. कुणालवर खूप काही मोठ्या नजरा असेल जाणता राजा या संघाच्या कारण की आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि त्यामध्ये
2 षटकारांनी एका चौकारांनी व्यक्तिगत 18 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय. सज्ज होताना गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं समोर खेळण्यासाठी कुणाल. यावेळेस मात्र अतिशय छान तिकट मारा होता. फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय आणि याचबरोबर त्रिफळाचीत बाद, मोठा ते धक्का ज्यांतराच्या संघाला. नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीकडे रवाना होताना करण तरे. आणि मित्रांनो, या खेळाडूची थोडीशी ओळख करून देतोय, कारण की ज्यांनी अंजूर गावाचा खूप मोठं नाव रोशन केलंय. जितू तरे यांचे छोटे बंधू आहेत आणि त्याच प्रकारे इथं आता फटकेबाजी करेल काय पाहायचं आहे. वेलकम विजय दादा, स्वागत आहे आपलं. 40+ एक बेताज भाष्य म्हणून ज्याचं नाव सातत्याने आम्ही घेतोय. या स्पर्धा आडव्याटण्या फटका पाहतो आपण मिडविकेट क्षेत्राकडे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. या एका धावेनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 20. 4 बाद. केएम वर खूप काही अपेक्षा होत्या, पण पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी करून मात्र ती लय कायम ठेवता आली नाही आणि एका वेगवान फुलटॉस चेंडूवर मात्र आपली विकेट फेकून खेळाडू कक्षामध्ये वापस. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र असून एक चांगला चेंडू. अप्रतिम अप्रतिम काय गोलंदाजीचा मारा करतोय. इथं मात्र धावण्याचा प्रयत्न केला जातोय, हो की नाही, पण इथं मात्र नशिबाची साथ फलंदाजाकडे. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र पाहतोय की फलंदाज धावबाद. धावसंख्या पाहतोय आपण 21. अर्धा संघ गारद झालेले 21 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर संदेश. पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात, त्यानंतर मात्र काय सुरेख पाहतोय आपण मयूरच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिला आपण 2 विकेट या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केलेले आहे आणि एक धावचीच्या स्वरूपात एक चांगला षटक आतापर्यंत हाताळतोय गोलंदाज मयूर. नवीन फलंदाज पाहतोय आपण गोलंदाज रोहित. व्हीआयपी डॅश इंडिया टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाजी तर मात्र करण. यस मात्र परत पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीची मागणी तर मात्र करतो काय पाहायचंय, पण न करतोय. चांगलं थ्रो येतोय, फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज. या एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण 22. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये. असं वाटलं होतं की किमान पहिल्या षटकामध्ये या प्रकारे प्रहार केलं होतं कुणाल यांनी, त्यानंतर मात्र अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून आणि आता मात्र रोहित सज्ज होतोय. या स्वतः सफल झाला. हुक करण्याचा प्रयत्न होता, पण टायमिंग परफेक्ट करता आले नाही. मिडविकेट डिजनकडे चेंडू शॉर्ट मध्ये जातोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त प्रत्येक रननी समाधान मानावं लागेल. एक धावीने इथून मात्र मोठी धावसंख्या उभारता येणार नाही. आक्रमण करणं गरजेचं आहे. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर इथं मात्र 23. रोहित जबरदस्त कामगिरी करताना पाहतोय षटकामध्ये. याच मात्र स्टँड अँड डिलेवर काय अप्रतिम फटका आहे. व्हीआयपी डेजला सलामी देणारा हा षटकार. $29. 29 धावसंख्या. करणच्या बॅट मधून निघाला पहिला षटकार. अप्रतिम लाजवाब टायमिंग होती. यावेळेस मात्र पाहतोय आपण
इथं मात्र लॉंग ऑन रिजन कडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव इथं मात्र पूर्ण करेल करण. व्यक्तिगत जर पाहिला आपण करण 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि एका षटकाराने आतापर्यंत 9 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 30 गडीच्या मोबदल्यामध्ये 30 षटक प्रगतीपथावर आहे. 50 चा काहीतरी मात्र पूर्ण करेल काय हे पाहायचंय. जाणता राजा हा संघ, कारण की धमाकेदार सुरुवात त्यानंतर मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. सफल झाला, अतिशय चांगला फटका खाली क्षेत्रामध्ये, पण आउटफील्ड थोडीशी धीमी आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीची मागणी करताना पाहतोय. थ्रो चांगलं इथं मात्र प्राप्त करतोय आणि याच बरोबर फलंदाज धावबाद. करण मडवी नवीन फलंदाज आता मात्र निश्चित 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी करण मडवी. याच पात्र पुलचा फटका, अतिशय चांगला धमाका, चेंडूला भिरकावतोय डीप मिड विकेटच्या वरतून गगनभेदी षटकार. शेवटच्या चेंडूवर काय एक अप्रतिम जोरदार प्रहार केला गेलं. आखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुलचा फटका पाहिला आपण आणि डीप मिड विकेटच्या वरतून चेंडूला पाठवलंय 6 धावेसाठी. अंतिम षटक, त्याला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच जर वेळ कमी घ्या तर 11 अंजूर संघाचा संगणक, यानंतर ओमसाई डाबा विपक्ष DSP हॉटेल या दोन्ही संघाच्या संगणकाने आपण नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, आम्ही वारंवार सूचना करतो आणि आम्हाला निश्चित मैदानाच्या आतमधून पंचाच्या माध्यमातून सूचना मिळत आहेत की आपण वारंवार सांगा. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र पाहतोय आपण बिंदासपणे गोलंदाजी करेल का हे पाहायचं, की मात्र बिंदासपणे फटकेबाजी करेल त्याच्या अगेन्स्ट फलंदाज, कारण की क्षमता आहे. करण तरे आणि करण मडवी या दोन्ही फलंदाजाकडे, दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार आतापर्यंत वसूल केलेला आहे आणि अंतिम षटकाच्या खेळामध्ये किती धावाची लयलूट इथं मात्र करतं ते पाहायचं आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण करण तरे आणि नॉन स्ट्राईकला करण मडवी. अंतिम षटक टाकण्यासाठी बिंदास एक वेगवान गोलंदाज. याच पात्र अजून एक चांगला फटका डाऊन द ग्राउंड, कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार. आता मात्र पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर धमाका कालपर्यंत पण ऐकले, पण इथं सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूरच्या मैदानावर काय जबरदस्त धमाका पाहतोय आपण करण तरेच्या बॅट मधून. यानंतर जो सामना होणार आहे नाणेफेक करण्यासाठी ओमसाई डाबा विपक्ष DSP हॉटेल या दोन्ही संघाचे कर्णधार आपण या लगेच बिंदास सज्ज होताना. यावेळेस मात्र खूप छान लेंथ होता, चेंडू होता, टप्पापर्यंत थोडासा चेंडू बाहेर निघणारा, अतिशय वेगात बाकीचं काम पूर्ण करतो इथे मात्र यष्टीरक्षक जितू तरे. छान वापशी करताना गोलंदाज बिंदास. जवळपास सेकंड स्लिप एक क्षेत्ररक्षक सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक दबाव टाकण्यासाठी करण तरे यांच्यावर. या पुढचा चेंडू, यास मात्र चांगला फटका अजून बीट करता चांगला प्रयत्न केला होता आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार, चौकार. धावसंख्या 47. आता मात्र एक सम्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना पाहतोय आपण
जाणता राजा अंजुरा संघ, कारण की ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये प्रहार, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आणि अंतिम षटकामध्ये प्रहार म्हणजे धमाका पाहायला मिळतोय आतापर्यंत. करण तेरीच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार, धावसंख्या 47. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूमध्ये किती धावाचं टार्गेट इथे मात्र उभं केलेले पाहिजे आहे. पुढचा चेंडू राऊंड द विकेट, यावेळेस मात्र मारा करतोय गोलंदाज. यावेळेस मात्र चांगला फटका म्हणता येईल की नाही, हवेत आहे, खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आणि तोपर्यंत मात्र करण तेर यांच्या जवळ सहज संधी होती दुसरी धाव कंप्लीट करण्याची. या 2 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण 49. चांगली फलंदाजी पाहतोय आपण या अंतिम षटकाच्या खेळामध्ये. खास क्रमांक 6 वर आलेला करण तरे काय अफलातून दर्जेदार फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. जीवनदान जरूर मिळालंय, पण क्रिकेटमध्ये हा एक भाग असतोय. गोलंदाज सज्ज होताना बिंदास, राऊंड द विकेट. यास पाता पूल करण्याचा प्रयत्न, टॉप एज हवेत आहे, शॉट फायनली क्रिजन कडे बराच वेळ हवेत होता पण पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मात्र संधी होती आरामात या 2 रन्स कंप्लीट करण्याची संधी. तीसरी पण होईल का, आणि होय 3 धावा इथं मात्र सहज पूर्ण करताना पाहतोय आपण करण तरे यांना. या 3 धावींनी 50 आकडा सुद्धा पार करताना पाहतोय आपण जाणता राजा अंजुरा संघाला. जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण व्यक्तिगत 24 धावसंख्येवर फलंदाजी करताना. या डावातला हा शेवटचा चेंडू असेल, षटकार की चौकार. याच पात्र उगचा फटका खाली क्षेत्रामध्ये, स्कोडलेक रिजन कडे कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू मात्र फरार होईल का पाहायचंय. पंचाचा इशारा काय येईल, सीमा पार, आणि शेवटच्या चेंडूवर मात्र दमदार चौकार. आणि याच बरोबर पाहतो आपण तर पाहतोय आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर जे आव्हान, जे टार्गेट ठेवलेलं आहे ते पाहतोय आपण. 56 धावा, धावपलकावर 57 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे. तर जाऊया आपण पुढच्या नाणेफेकीकडे. मी विनंती करेन ओमसाई डाबा संघाचा संगणक आणि डीएसपी हॉटेल, त्याला दोन्ही संघाचे संगणक आपण कॉमेडी बॉक्सच्या समोर यायचंय नाणेफेक करण्यासाठी. अजून एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतले सामने आहेत आपण पाहतोय. ओमसाई डाबा संघाचा संगणक आणि डीएसपी हॉटेल, डीएसपी हॉटेल संघाचा. तर दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करेन नाणेफेक करण्यासाठी ते मात्र ओमसाई डावा संघाचा कर्णधार आपण या. लगेच आम्ही वारंवार सूचना करतो, त्या सूचनेचं आपण पालन करायचंय, कारण की आज पहिला दिवस आणि पाहतोय आपण की बराच वेळ घेतलेला आहे. मी आदरणीय जाणता राजा या संघाचे संघमालक आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण, मच्छिंद्र मडवी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. जी आपण ही प्रीमियर लीग पाहतो त्यामध्ये खूप मोलाचा वाटा संघ मालकाचा असतोय, आणि असे आमचे आदरणीय प्रमुख मान्यवर संघ मालक यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण नाणेफेक होताना. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहिलं की आपण ओमसाई संघाकडे गेलेले आहे आणि निर्णय लगेच कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर यानंतर जो सामना होणार आहे, ओमसाई डाबा संघ नाणेफेक जिंकलेले आणि सांगितले डीएसपी हॉटेल संघाला की तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्ट सर्वप्रथम फलंदाजी करा. तर 57 धावाचं टार्गेट स्वीकारण्यासाठी सलामीची दोन्ही फलंदाज खेळपट्टीकडून पाहतोय. प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया या डावाचं धावतं वर्णन, ज्यांनी कमी कालावधीमध्ये एक मोठी छाप सोडली, असे आमचे सहयोगी समालोचक ओमकार यांच्या माध्यमातून. थँक्यू सुनीलजी पवार.
तर 11 टॉस जिंकून निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. कदाचित तो निर्णय महागडा पडला का हा प्रश्न आता त्यांच्या समोर असेल, कारण येणारे 24 बॉल आणि एक चांगलं टार्गेट सेट झाला 57 धावेचं. पहिली मॅच आपण पाहिली आणि तिथे टार्गेट होतं 66 रनचं आणि ते चेस झालं. एका हाती तो सामना जिंकला होता 3 चेंडू शिल्लक ठेवून. तो म्हणजेच बॅटिंग करत असताना निखिलच्या बॅटमधनं नाबाद 60 धावा आल्या आणि निखिलची फलंदाजी पाहिल्यानंतर त्याचं कौतुक करताना फक्त एवढंच म्हणाल, हिम्मत इतनी बड़ी रखो कि सामने किस्मत भी छोटी लगे. चेंडू हरवला, फुटला, भिजला तर शेवटपर्यंत तुम्हाला नवा चेंडूच दिला जाईल, ही गोष्ट लक्षात असू द्या. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे आणि ॲज ओपनर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपण पाहतोय. तर 11 संघासाठी स्ट्रायकर एंडला अजय, त्याचं पेट नेम भरपूर डेंजरस आहे. ऑल द बेस्ट अज्जू. आणि नॉन स्ट्रायकर एंडला जितू तरे त्याच्या जोडीने आला. तर 1 मिनिट. हॅलो माईक शेक. हॅलो माईक शेक. पहिला बॉल चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती संयम पाहायला मिळाला बॅट्समन अजयचा. स्ट्रायकर इनला इन्व्हाइट केलं जितूला. रनिंग बिटवीन द विकेट्स अजय भरपूर फास्ट, वेगानं धावा बनवणंही त्याला जमतानी. कुणाल म्हात्रेच्या अगेन्स्ट पहिलाच फटका त्याची कुवत आणि त्याची गुणवत्ता इथे सिद्ध करून जातोय. सध्या क्रिकेट आहे यंगस्टर्स, अनेक युवा प्रतिभावंत खेळाडू आपण असे पाहतो की जे क्षणात त्याचं नव्हतं करून टाकतात. मात्र स्ट्रायकरिनला जितू तरे अनुभवानं भरलेलं नाव आहे. त्याच्या अगेन्स्ट कुणाल म्हात्रे, हार्दिक पांड्या या नावानं त्याला ओळखलं जातं. अंजूरमध्ये गती परिवर्तन होतं. लोवर फुल टॉस, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डावा स्टिकच्या बॉल बाहेर आणि अंपायरचा इशारा वाईट बॉल. अंपायरची स्टाईल आपण पाहिली अगदी बिली बॉर्डन स्टाईल. कन्फर्मेशन केलं आणि लास्ट मोमेंटला एक स्टायलिश इशारा येत असताना इट्स वाईट बॉल. टीमची टोटल 6 वरती. जितू तऱ्हेने जसा स्लॉग स्वीपचा प्रयत्न केला, कुणाल मात्रेने लास्ट मोमेंटला स्लोवर वन केला चेंडूला, मात्र दिशा त्याला सापडली नाही. बॅटची कडा लागली, प्रहार करायचा होता या बॉलवरती, मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं जितू तरेला. मात्र मी ते एक सिंगल बनवायच्या तुम्हाला 57 धावा. म्हणजेच या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला 14.25 या सरासरीनं 57 धावा चेस करायच्यात. कुणाल म्हात्रे पहिलं षटक अतिशय महत्वाचं असेल. पाहिजे ब्रेक थ्रू या षटकामध्ये देईल का कुणाल म्हात्रे. हाफ ट्रॅकर आपण चर्चा करत होतो ब्रेक थ्रूची, आणि बॉल हवेत, कॅच ड्रॉप, झेल सुटला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, अप्पर कट करायचं होतं, गती कमी होती, म्हणजे टायमिंग हवं होतं फटक्यासाठी, ते मिळालं नाही. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. चार बॉल झाले, 3 सिंगल, 1 चौकार, 1 वाईड बॉल. बॉल तयार.
इथे फटका चांगला इनसाइड आउट बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर आउटस्टँडिंग बॅटिंग अँड मार्वलस स्ट्रोक बाय जीत उतरे. नावामध्येच आहे जीत आणि जीतून इथे केले कुणाल मात्रेला पराजित 4 रन. चौकार नंबर 2. आधी पाहिला अजयच्या बॅटमन आणि त्यानंतर जीत उतरे कॅप्टन नॉक. तर 11 आणि त्यांच्या विरुद्ध खेळतीये टीम जानदा राजा अंजूर. कुणाल मात्रेचा संघ आहे जानदा राजा अंजूर. स्ट्रायकर इनला जीत उतरे. तर 11 चेस करतीये धावा 57 आणि टार्गेट केलंय बँग ऑन टार्गेट जीत उतरेसाठी हा बॉल होता आणि वाईट बॉल. यॉर्कर तर झाला मात्र कुणाल करतोय काय त्याला डावा स्टिक वरनं बॉल हलकासा इनस्विंग करायचा आणि क्लीन बोल्ड करायचं जितू तरेला. जितू तरे हुशार आहे. चेंडूला रीड करतोय. पाहतोय की आता संधी नाहीये सोडू देतोय. हॅलो हॅलो माईक शेक थँक्यू. थोडासा तांत्रिक बिघाड होता. जनरेटर सेटअप सुरू होता आणि आता इलेक्ट्रिक पॉवर नक्कीच डीजे आणि टेलिकास्टला जी हवी होती ती आली आहे. ऑनलाईन पुन्हा एकदा जे प्रेक्षक जे अंजूरकर आमच्या सोबत जोडले गेलेत सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. लक्ष आहे 57 धावेचं 57 टू विन आणि दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावर आणि नुकताच षटकार आला फलंदाज जितू तरेच्या बॅट मधून आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 23. 23 धावा धावफलकावर. आता चेंडू शिल्लक आहेत येणारे 15 आणि धावा करायच्या 34. फास्ट ह्या दोन्ही टीम्सला ही रिक्वेस्ट आहे. तोमसाई ढाबा नेक्स्ट मॅच आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी टीम आहे ती म्हणजेच DSP हॉटेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्ट करायचं आहे पाहिजे. आता ओमसाई ढाबाचा तडका की DSP हॉटेल कोण जिंकेल ती मॅच. विकी खरं त्यांनी यायचं मंचावरती आणि त्यांचं स्वागत केलंय लॉंग गॉनच्या वरतून षटकारानं. ग्रेट शॉट. जितू तरेच्या बॅटमॅन पाहण्याजोगी बॅटिंग करतोय जितू तरे. फुल्लर लेंथ होता अगदी इंटू द प्लॉट अँड आउट ऑफ द स्लॉट हे चित्र पाहायला मिळालं जितू तरेच्या बॅट मधून. हरेश महागडा ठरतोय. वन मोर फुल्लर लेंथ आणि हा बॉल देखील खोदून काढलाय MS धोनी स्टाईल. आउटस्टँडिंग बॅटिंग बाय जितू तरे. मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय बाहुबली षटकार. थ्री सिक्सेस जितू तरे. पहिला पण पाहिला ऑन साइडला दुसरा लॉंग ऑन तिसरा मिड विकेट. आता फक्त बाकी एक्स्ट्रा कव्हर कारण लॉंग ऑफ वरून देखील एक त्यांना आधी चौकार मारला. फाईन लीगला देखील रन्स रेषा बॅटमन याला वॅगन व्हील जर जितू तरेचं पण पाहिलं तर मैदानाच्या चौफेर तो बॅटिंग करतोय चारही बाजूला. बॉल तयार आणि इथे लाईन चांगली आहे. इन स्विंग होता टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला हलकासा काटा बदलवताना दिसला. बॉल ओव्हर कंप्लीट झाली. यस 2 सिंगल 3 षटकार आणि त्यानंतर आला डॉट आणि आता मॅच ओपन केली आहे जितू तरेच्या 3 षटकारांनी कारण या षटकामध्ये 20 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या आणि धावफलक स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर 35 अजूनही मॅच संपली नाहीये. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी करायच्यात 22 धावा. स्पीडअप करा फास्ट घ्या प्लीज. नेक्स्ट मॅच धोनी कॅप्टन
रिपोर्ट करायचं टॉस साठी, कारण ही मॅच आता कधीही संपेल. आणि नाणेफेकी झाली आहे जस्ट आणि टॉस जिंकला ओमसाई ढाबाने निर्णय घेतला बॉलिंग अर्थातच फिल्डिंग करण्याचा. 12 बॉल 22 रन आणि समोर अजय बॅटिंग करतोय. अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यानं केली आहे. नॉन स्ट्रायकरिंगला आहे जीतू तरे. कॅप्टन नॉक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि मिस टायमिंग बॅटची लिडिंग एज कॅम डाऊन द बॉल आणि फलंदाज होतो बाद. कदाचित कॅम अजून इथे टॅलेंट दाखवू शकले असते. अर्ध्या विकेट वरती होते जीतू तरे. जर बॉल फक्त हातामधनं थोडा खाली सोडला असता तर तुम्ही जीतू तरेला देखील रनआउट करू शकले असते. समय सूचकता वेळेवरती घेतले जाणारे निर्णय भरपूर इम्पॉर्टंट असतात आणि क्रिकेटमध्ये यांना जिंकायचं असेल तर फक्त रणनीती नाही तर कधी कधी कट देखील रचावे लागतात. ते तरे 11 टीम खेळतीये. या टीमचे ओनर आहेत केतन तरे, वन ऑफ द मोस्ट लकी पॅकर. नुकतंच तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं. आणि विकेट मिळती आहे आणि आता स्ट्रायकरला आहे जीतू तरे. न्यू बॅट्समन नेतो नंबर 3 वरती निपूर. इन ॲट नंबर 3 स्ट्रायकरला जीतू तरे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज साहिल. पहिल्याच बॉल वरती साहिलला विकेट आणि दुसऱ्या बॉल वरती देखील मिळू शकते जीतू तरेची. बॉल हवेत कॅच घेतली का तर नाही आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय का आता हा प्रश्न आहे. आणि अंपायरचा निर्णय फायनल डिसिजन 4 धावा चौकार. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. आता दबाव थोडासा कमी होतोय. जर ही कॅच झाली असती तर तुमची मॅच देखील झाली असती. जीतू तरेची गोल्डन विकेट होती. कॅच ड्रॉप त्यानंतर चौकार आणि आता समीकरण उरलंय 10 चेंडू 18 धावा. जीटीसी अतिशय चांगलं काम करतीये. भूपेश कराळे आणि त्यांना साथ देत असताना कॅमेरामॅन सुनील पवार. वन मोर बिग हिट. हा बॉल तर सरळ जाईल आता भरोडी मध्ये. परत येईल का हा प्रश्न. जीतू तरेच्या बॅट मधून आला टायमिंग प्रॉपर आणि एक लाजवाब दमदार षटकार. आणि षटकार येत असताना जीतू तरेच्या बॅट मधून टोटल आतापर्यंत 5 आलेत आणि हा लॉंग ऑफला 6वा जीतू तरेच्या बॅट मधून. जीतू तरे इज ऑन फायर नाउ. व्हॉट अ ग्रेट शॉट. या ओव्हर मधला लगातार दुसरा. एकाच मॅच मध्ये सलग दुसऱ्यांदा 3 बॉल 3 षटकार येतील का. मॅच फिनिश होईल का या बॉल वरती त्याकडे लक्ष लागलंय आणि ते क्लीन बोल्ड. यू मिसावल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद जीतू तरे नंतर आपलं काम केलंय. जीतू तरेनं इंडिव्हिज्युअल त्याची बॅटिंग पाहिली तर 11 बॉल मध्ये 41 केल्याने 12वा चेंडू फेस करत असताना त्याची दांडी गोल झाली आहे. मात्र सामना त्यानं पूर्णपणे बदलवलाय आपल्या संघाच्या बाजूने. कारण आता समीकरण उरलंय 7 चेंडू 6 धावा. सात बॉल आणि 7 चेंडू 6 रन. कॅच जर तिथे तुम्ही पकडताय तर या मॅच मध्ये तुम्ही मॅच पकडू शकत होते. मग ते जमलं नाहीये. चांगला बॉल आहे. आता मॅच मध्ये वापसी. आता 6 बॉल आणि 6 रन. 6 चेंडू आणि 6 धावा. इथनं देखील मॅचला कलाटणी येऊ शकते. अशा मॅचेस देखील अनेक वेळा बॉलर्सला डिफेंड करताना आपण पाहिलंय. आणि सध्या आपण अंजूर प्रीमियर लीग एन्जॉय करतोय. सलामीचे बॅट्समन होते अजय जीतू बाद झालेत. निपूर आणि मैदानावरती रोहित खेळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट जर या रन डिफेंड झाल्या तर पहिला विजय तर मिळू शकेल टीम तरे 11च्या विरुद्ध.
चांताराचं अंजूरला 6 बॉल आणि 6 धावा, 6 चेंडू 6. स्पर्धेचा नियम आमच्यापर्यंत नुकताच झालाय. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. नुकताच मयूर आम्हाला ती माहिती देऊन गेले. गतवर्षी देखील आम्ही सुपर ओव्हर पाहिली होती आणि सुपर ओव्हर डेंजर झाली होती. विश्वास म्हात्रेंचा संघ त्यावेळी खेळत होता आणि पहिलाच बॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅच फिनिश. तर 11 ची पॉवर दाखव.